लोकसभा निवडणूक 2024 ची प्रक्रिया शांततेत पार पाडावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यास गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणं, सरकारी लोकसेवकास त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणणं, घातक हत्यारांनी दुखापत करणं वगैरे 6 गुन्ह्यांची नोंद इसम नामे कुमार प्रकाश जाधव यांच्या विरुद्ध, तसेच इसम नामे नागेश बाबू साखरे यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये 4 गुन्ह्यांची नोंद असल्यामुळे त्या दोघांना महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार 56 अन्वये सोलापूर ग्रामीण पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्फत हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता। त्या 2 प्रस्तावाच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीअंती नामे कुमार प्रकाश जाधव यास बजावणी झाल्यापासून 6 महिन्याकरता संपूर्ण सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याच्या स्थळ सीमेत, तसेच इसम नागेश बाबू साखरे यास बजावणी झाल्या दिनांकापासून 3 महिन्याकरता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 56 अन्वये हद्दपार करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर श्री संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।